नमस्कार, मी शनाया. नवी दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुरू असलेल्या सुनावणीमध्ये एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित झालाय आणि या प्रश्नामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. प्रश्न असा आहे की शिंदे गटाच्या आमदारांना आता अपात्र ठरवता येईल का? ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या युक्तिवादामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक नवीन ट्विस्ट मिळालाय. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सध्या सुरू आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष आता न्यायालयीन लढाईच्या अंतिम टप्प्याकडे जाताना पाहायला मिळतोय. आणि याच सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती जॉय मल्ला बागची यांनी एक अत्यंत महत्वाचा सवाल उपस्थित केलाय. विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय चुकीचा असेल तर सर्वोच्च न्यायालय तो निर्णय रद्द करू शकतं, पण न्यायालय स्वतः शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवू शकतं का? हा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केलाय आणि हाच प्रश्न आता या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरताना दिसतोय. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयांवर जोरदार आक्षेप घेतलाय. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणात घेतलेला निर्णय कायद्याच्या विरोधात असेल तर सर्वोच्च न्यायालयाला त्याचा फेरआढावा घेण्याचा अधिकार आहे, असा युक्तिवाद कामत यांनी केलाय. विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रतेच्या प्रकरणात अर्धन्यायिक प्राधिकरणासारखी भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांच्या या निर्णयात कायदेशीर चूक असेल तर सर्वोच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकतं, अशी भूमिका ठाकरे गटाने मांडली आहे. मात्र याच वेळी न्यायालयाने एक अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय की न्यायालय एखादा निर्णय चुकीचा असल्याचं सांगून तो रद्द करू शकतं, पण त्यानंतर न्यायालय स्वतःच आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेऊ शकतं का, की हे प्रकरण पुन्हा संबंधित प्राधिकरणाकडे पाठवावं लागेल. यावर देखील आता कायदेशीर सध्या चर्चा सुरू आहे. या सुनावणीमध्ये ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी देखील ठाकरे गटाची बाजू जोरदारपणे मांडली आहे. शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटालाच मिळालं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. जर ते ठाकरे गटाला देणं शक्य नसेल तर शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात यावं, अशी भूमिका सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडली आहे. पण या सुनावणी दरम्यान आणखीन एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आलाय आणि तो म्हणजे 2018च्या शिवसेना पक्ष घटनेचा. शिंदे गटातील आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोर 2018ची पक्ष घटना सादर केली होती. मात्र त्यानंतर अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करताना ही पक्ष घटना सादर करणं वकिलांकडनं चूक असल्याचं सांगण्यात आलं. यावर कपिल सिब्बल यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय की 39 आमदार आणि त्यांचे स्वतंत्र वकील असताना सर्वांच्या कागदपत्रांमध्ये एकच चूक कशी काय असू शकते, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय. म्हणजेच ही केवळ कागदपत्रातील चूक होती का, की त्यामागे काही वेगळं कारण होतं, असा प्रश्न ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आलाय. या सगळ्या युक्तिवादादरम्यान न्यायालयाने आणखीन एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय. तो म्हणजे शिंदे गटाकडे विधिमंडळात बहुमत होतं, याबाबत अजिबात वाद नाही, पण हे बहुमत मिळवलं तेव्हा शिंदे गट पक्षात कायम होता का, हा खरा कायदेशीर प्रश्न आहे, असं न्यायालयाने नमूद केलंय. इथेच या संपूर्ण प्रकरणाचा मूळ मुद्दा समोर येतो. कारण शिंदे गटाकडे किती आमदार होते एवढाच प्रश्न या प्रकरणात महत्वाचा नाही. हे आमदार पक्षाच्या चौकटीत राहून निर्णय घेत होते का, पक्षाच्या नेतृत्वाला नाकारून वेगळा गट तयार करण्यात पक्षांतर विरोधी कायद्याचं संरक्षण मिळू शकतं का, आणि जर हे संरक्षण मिळत नसेल तर या आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निर्माण होतो का? हे प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयासमोर आहेत. कपिल सिब्बल यांनी याच मुद्द्यावर भर देताना निवडून आल्यानंतर पक्षाचं नेतृत्व नाकारता येणार नाही, असा युक्तिवाद केलाय. 10व्या परिशिष्टामध्ये अशा प्रकारच्या पक्षांतराला संरक्षण देणारी कोणतीही तरतूद नाही, असं देखील त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलंय. 21 जून रोजी शिवसेनेमध्ये जे काही राजकीय बंड झालं त्यावेळी शिंदे गटाकडे पक्षांतर विरोधी कायद्यापासून बचाव करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नव्हता, असा दावा ठाकरे गटाने केलाय. आता याच सगळ्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण जर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा ठरवला तर त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया काय असेल, आणि न्यायालय स्वतः आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेणार का, की हे प्रकरण पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलं जाणार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालय कोणता मार्ग स्वीकारणार. यामुळेच सध्या एकच प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आहे, ते म्हणजे शिंदेचे आमदार अपात्र होणार का. जर आमदार अपात्र झाले तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता समीकरणांवर त्यांचा मोठा परिणाम होऊ शकतो. कारण हा प्रश्न काही आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न नाही, हा प्रश्न आहे पक्षांतर विरोधी कायद्याचा.
पक्षाच्या नेतृत्वाचा, पक्षाच्या चिन्हाचा आणि निवडून आलेल्या आमदारांच्या पक्षनिष्ठेचा. शिवसेना फुटल्यानंतर गेल्या काही वर्षापासून हा संघर्ष सुरू आहे. एका बाजूला शिंदे गट आपल्याकडे विधिमंडळातील बहुमत असल्याचा दावा करते, तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गट पक्षाची मूळ संघटनात्मक रचना आणि पक्षाचं नेतृत्व आपल्याकडे असल्याचा दावा करते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय केवळ शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठीच महत्वाचा नाही ठरणार, तर महाराष्ट्रातील भविष्यातील राजकीय घडामोडीवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. सध्या मात्र न्यायालयात एकापाठोपाठ एक महत्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. ते म्हणजे विधानसभा अध्यक्षांचा निर्णय योग्य होता का? शिंदे गटाकडे असलेलं बहुमत कायदेशीर प्रक्रियेत ग्राह्य धरता येईल का? पक्षाच्या नेतृत्वाविरोधात केलेल्या बंडाला 10व्या परिशिष्टाचं संरक्षण मिळेल का? आणि जर नाही, तर शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा मार्ग मात्र मोकळा होऊ शकतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील भूमिकेतनं स्पष्ट होणार आहेत. मात्र सध्याच्या सुनावणीमुळे ठाकरे गटाच्या मागणीला आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या भवितव्याला पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणलं गेले आणि म्हणूनच आता महाराष्ट्राचे लक्ष हे सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे लागले. कारण शेवटी प्रश्न मात्र एकच आहे की शिंदेचे आमदार अपात्र होणार का? तुम्हाला काय वाटतं? शिंदेचे आमदार हे खरंच अपात्र होतील का? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.